निकृष्ट दर्जाच्या THR विरोधात अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अन्न प्रशासन विभागाला निवेदन. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या THRच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये 6 महिने ते 3 वर्ष तसेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना शासनामार्फत ठेकेदारांकडून THR पुरवला जातो. मात्र नाशिक जिल्ह्यात वितरित करण्यात येणाऱ्या THRचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच लाभार्थी पालकांकडून प्राप्त होत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्याकडून करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या म्हणण्यानुसार वितरित करण्यात येणारा THR अनेक ठिकाणी लहान मुले खाण्यास तयार नसल्याचे निदर्शनास येत आहे. बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून हा पूरक आहार दिला जात असताना तोच आहार मुलांनी स्वीकारला नाही तर त्याच्या गुणवत्ता आणि पौष्टिकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं संघटनेनं म्हटलंय. काही लाभार्थी पालकांनी THR मुलांनी खाल्ला नाही म्हणून तो जनावरांना दिल्याचं सेविका आणि मदतनीसांना सांगितलं आहे. विशेष म्हणजे जनावरांनी सुद्धा हा आहार खाण्यास नकार दिल्याचा प्रतिक्रिया लाभार्थींकडून मिळत असल्याचा दावा संघटनेकडून केला जातो आहे. आणि त्यामुळे THRच्या कच्च्या मालाची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक तसेच वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी होणे आवश्यक आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. बालकांच्या आरोग्याशी आणि पोषणाशी संबंधित असलेल्या या योजनेत निकृष्ट दर्जाचा आहार वितरित होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली. THRचे अधिकृत नमुने प्रयोगशाळेत तपासून त्याची गुणवत्ता, पोषण मूल्य, अन्न सुरक्षा निकषानुसार तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येते. या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन विभागाचे श्री धवडे साहेब, श्री तांबोळी साहेब यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. या निवेदनासोबत THRचे नमुने देखील तपासणीसाठी सादर करण्यात आले. या प्रसंगी C2चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम टोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड अरविंद शहापुरे उपस्थित होते. दरम्यान THRची गुणवत्ता प्रत्यक्ष प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट होणे गरजेचे असून संबंधित विभागाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं केली आहे. बालकांना देण्यात येणारा आहार हा दर्जेदार, सुरक्षित आणि पौष्टिक असणं ही शासनाची जबाबदारी असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये, अशी भूमिका संघटनेनं केली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.